तुमच्या मनात गेल्या काही दिवसापासून एक अस्वस्थता होती, एक हुरहुर होती. रात्री झोपताना विचार यायचा की माझ्यासोबतच हे का होतंय? मी चुकीचं तर काही केलं नाही, मग मलाच का हे सगळं सहन करावं लागतंय? आणि मग अचानक आज या क्षणाला हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय. हा योगायोग नाहीये मित्र हो, हा एक संकेत आहे. आणि हा संकेत कुणी दिलाय हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ज्याने हा संकेत दिलाय ना, तो कधीच तुमची साथ सोडत नाही. तो तुमच्यावर आजही तेवढंच प्रेम करतो जेवढं तुम्ही लहान होतात तेव्हा तो करायचा. तो बघतोय, तो ऐकतोय आणि आज तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितोय. ती गोष्ट काय ते मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मला एक वचन द्या की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात. कारण यातला प्रत्येक शब्द हा स्पेशली तुमच्यासाठी आहे, अगदी प्रत्येक. तर चला सुरुवात करूया. तुम्ही कधी विचार केलाय का हो की या जगात अब्जावधी लोक आहेत, अब्जावधी, आणि त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला जन्म मिळालाय, तुम्हाला श्वास मिळालाय, तुम्हाला डोळे मिळालेत ज्यांनी तुम्ही हे जग बघू शकता, तुम्हाला कान मिळालेत ज्यांनी तुम्ही या शब्दांना ऐकू शकता, तुम्हाला हृदय मिळालंय जे प्रत्येक क्षणाला धडधडतंय. हे सगळं कुणी दिलंय हो? कुणी दिलंय? हे सगळं त्याने दिलंय. पण आपण रोजच्या धावपळीमध्ये एवढे गुंतून जातो ना की आपल्याला हे जाणवतच नाही. आपल्याला वाटतं की हे सगळं आपोआप होतंय. श्वास आपोआप चालू आहे, सूर्य आपोआप उगवतोय, पाऊस आपोआप पडतोय. पण नाही मित्र हो, प्रत्येक गोष्टी मागे एक शक्ती आहे, एक कृपा आहे, आणि ती कृपा तुमच्या घरावर आहे. पण ती तुम्ही ओळखता का हो? ओळखता? तुम्ही ती दैवी संकेत बघत आहात का? बहुतेकांचं उत्तर असेल की नाही. आणि हेच तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्र हो. देव संकेत देतो पण आपण ते बघत नाही. देव बोलतो पण आपण ते ऐकतच नाही. देव देव मार्ग दाखवतो पण आपण दुसऱ्याच वाटेने निघून जातो. आज मी तुम्हाला ते संकेत समजावून सांगणार आहे, एक एक करून. आणि ऐकताना तुम्हाला जाणवेल की अरे, हे तर माझ्या सोबत होतंय. तेव्हा समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आहे. आता पहिला दैवी संकेत. तुम्ही आज जिवंत आहात हे ऐकून तुम्हाला हसू आलं असेल. तुम्ही म्हणाल, हे काय सांगतोय, मी जिवंत आहे? अरे हे तर खरं उघड आहे. पण थांबा थांबा, एक मिनिट थांबा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पुण्याजवळची एक छोट्या गावातली ही गोष्ट आहे. पुण्याजवळच्या एका छोट्या गावात एक माणूस राहायचा. त्याचं नाव सांगत नाही, पण त्याला आपण दत्ता म्हणूया. दत्ता एक सामान्य माणूस, लहानपणापासून कष्ट करणारा, शेतात राबणारा, पहाटे उठून गुरांना चाराच घालणारा, संध्याकाळी थकून घरी येणारा. त्याचं आयुष्य म्हणजे रोज तेच तेच चालू राहायचं. तीच माती, तोच घाम आणि तेच ते कष्ट. एके दिवशी दत्ता शेतातून घरी परतत होता. अंधार पडलेला होता, रस्ता ओळखीचा होता, पण त्या दिवशी कसलं तरी वेगळं काहीतरी वाटत होतं त्याला. हवेत एक वेगळाच गारवा होता आणि अचानक एक ट्रक भरधाव. दत्ताला दिसलंच नाही. ट्रकचा हॉर्न वाजला. दत्ताने एक पाऊल बाजूला घेतलं, एक पाऊल, फक्त एक पाऊल, आणि तो ट्रक त्याच्या अंगाच्या जवळून भरधाव निघून गेला, फक्त इंचभर अंतरावरून. दत्ता रस्त्याच्या कडेला बसला. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण ते भीतीचे अश्रू नव्हते मित्र, ते होते कृतज्ञतेचे अश्रू. कारण त्या क्षणी दत्ताला जाणवलं की कुणीतरी त्याला वाचवलंय, कुणीतरी त्याचं ते पाऊल बाजूला हलवलंय, कुणीतरी त्याच्या कानात तो हॉर्नचा आवाज तिथपर्यंत पोहोचवलाय.
कोण होता? कोण होता? दत्ताला माहिती होतं. दत्ताला माहिती होतं आणि तुम्हालाही माहिती आहे. आणि आज तुम्ही जिवंत आहात, श्वास घेत आहात, तुमचं हृदय धडधडतंय. हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा दैवी संकेत आहे मित्र हो. कारण देवाला तुमच्याकडून अजून काहीतरी करवून घ्यायचंय. तुमचं काम अजून संपलेलं नाहीये. तुमची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. तुम्ही इथे आहात कारण तुम्ही या जगामध्ये महत्वाचे आहात. हे समजून घ्या. हे तुमच्या मनावर कोरून ठेवा. आता दुसरा संकेत, तुमच्यावर वाईट वेळ येते पण ती जाते सुद्धा. हे खूप महत्वाचं आहे बरं का. खूप खूप. कारण बहुतेक लोक वाईट वेळेत एवढे गुरफटून जातात की त्यांना दिसतच नाही की ती वेळ आता निघून जाते म्हणून. तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आलाय का हो की जेव्हा सगळं संपलं असं वाटलं तुम्हाला? पैसे नव्हते तुमच्याकडे, कर्ज वाढत जात होतं, नोकरी गेली होती, घरात भांडणं होत होती, आरोग्य बिघडलं होतं, लोक तुम्हाला टोमणे मारत होते, नातेवाईक तोंड फिरवून निघून जात होते आणि तुम्ही मात्र एकटे उभे होतात, अगदी एकटे. पण मला एक सांगा, ती वेळ गेली ना? कशी गेली हो? कुणी नेली ती वेळ? तुम्ही म्हणाल मी कष्ट केले म्हणून गेली. हो, हे 100% मान्य आहे की तुम्ही कष्ट केलेत. पण तुम्हाला ते कष्ट करण्याची शक्ती कुणी दिली? त्या अंधारात पुन्हा उभं राहण्याचं ते जे बळ आहे ते कुणी दिलं? हार न मानण्याची जिद्द ती कुणी दिली? ती शक्ती तुमच्या आतून आली, पण ती तुमच्या आत ठेवली कुणी? त्यानेच. एक गोष्ट लक्षात घ्या मित्र हो, मनातून लक्षात ठेवा, वाईट वेळ ही शिक्षा नाही, ती तुमची परीक्षा आहे. आणि ती परीक्षा तोच घेतो आणि त्याचीच परीक्षा तो घेतो ज्याच्यावर त्याचा विश्वास आहे. जे हुशार विद्यार्थी असतात त्यांनाच कठीण प्रश्न विचारले जातात. तुम्ही कधी कठीण प्रश्नांना तोंड देताय म्हणजेच तुम्ही हुशार आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही खास आहात आणि देवाला हे माहिती आहे. म्हणूनच तो तुम्हाला त्या वाईट वेळेतून बाहेरही काढतोय प्रत्येक वेळी. त्यामुळे हे विसरू नका मित्र हो. तिसरा दैवी संकेत, तुम्हाला एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट गोष्ट आठवते. हे तुमच्यासोबत नक्की होतं. तुम्ही कधी एखाद्या ठिकाणी जात असाल आणि अचानक तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवतो, किंवा तुम्ही कुणाशी तरी भांडत असता आणि अचानक तुमच्या आजीचा सल्ला आठवतो, किंवा एखादा चुकीचा निर्णय घेणार असता आणि अचानक तुमच्या मनात एक विचार येतो की थांब, हे बरोबर नाही. हा विचार कुठून आला हो? कुठून आला? तुम्ही म्हणाल माझ्या मनातून आला. पण तुमच्या मनात तो विचार ठेवला कुणी? त्या विशिष्ट क्षणी, त्या विशिष्ट वेळी तो विचार का आला? कारण कुणीतरी तुम्हाला वाचवत होतं, कुणीतरी तुम्हाला सावध करत होतं, कुणीतरी तुमच्या कानात कुजबुजत होतं. हा दैवी संकेत आहे. आणि जे लोक हा संकेत ओळखतात ना, ते कधीच चुकीच्या मार्गावर जात नाहीत. कारण त्यांचं जे GPS आहे हे देवानं सेट केलेलं असतं आणि ते GPS जे देवानं सेट केलंय ते कधीच चुकत नाही. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कोल्हापूरच्या एका वस्तीत एक बाई राहायची. तिचं नाव आपण सुमन ठेवूया. सुमनचं आयुष्य म्हणजे संघर्षाची मालिका होती. लग्न झालं, नवरा दारुडा निघाला, मारहाण, शिवीगाळ, 2 लहान मुलं होती बिचारीला आणि दिवस रात्र नशिबी फक्त काम. भांडी घासायची, कपडे धुवायचे, घरोघरी जाऊन काम करायचं आणि संध्याकाळी घरी आलं की मार खायचं. सुमनला वाटायचं, देवा तू आहेस तरी का रे? तू बघतोयस तरी का माझ्याकडे? मला एवढं
एवढं का सहन करायला लावतोयस तू देवा? एके दिवशी सुमन एवढी तुटली की तिने ठरवलं की बास, आता नाही. तिने ठरवलं की आज सगळं संपवायचंच. मुलांना शेजारच्या काकूकडे ठेवलं आणि ती निघाली पंचगंगा नदीच्या दिशेने. रस्त्यात एक छोटस मंदिर होतं, देवीचं मंदिर. सुमन रोज त्या मंदिरापुढून जायची, पण कधी आत गेली नव्हती. त्या दिवशी मात्र तिचे पाय थांबले. का थांबले हे तिला माहिती नाही, पण थांबले. आणि त्या मंदिराच्या पायरीवर एक म्हातारी बाई बसली होती. तिच्या हातात फुलांचा हार होता. ती म्हातारी सुमनकडे बघत हसली आणि म्हणाली, पोरी, एवढी कुठे चाललीयस ग? तुझी मुलं वाट बघत आहेत तिकडे. सुमनला धक्काच बसला. या बाईला कसं काय माहित की मला मुलं आहेत म्हणून? या बाईला कसं माहित की मी कुठे चालले आहे म्हणून? ती म्हातारी बाई म्हणाली, अगं तुला वाटतंय ना की कुणी बघत नाही? तुला वाटतंय ना तू एकटी आहेस? पण बघ, मी तुझी वाट बघत होते. तू आज इथून गेलीस तर तुझी 2 मुलं कोमेजतील. ती फुलं तुलाच फुलवायची आहेत ग, तूच. सुमनच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. ती त्या पायरीवर बसली, ढसा 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 रडली. आणि जेव्हा तिने डोळे पुसले आणि वर बघितलं, ती म्हातारी तिथे नव्हतीच. कुणीही नव्हतं. फक्त तो फुलांचा हार तिथे होता, पायरीवर ठेवलेला. सुमन घरी गेली. तिने मुलांना उचलून छातीशी घेतलं, कवटाळलं. आणि त्या दिवसापासून तिने ठरवलं की मी लढेन. माझ्या या मुलांसाठी लढेन, माझ्या स्वतःसाठी लढेन. आज सुमनची मुलं शिकत आहेत शाळेत, चांगलं शिकतंय. एक मुलगा तर इंजिनिअरिंग करतोय, मुलगी नर्सिंग करते. आणि सुमनने स्वतःचा छोटा डब्याचा व्यवसाय सुरू केलाय. ती आज स्वतःच्या पायावर उभी आहे. ती म्हातारी बाई कोण होती हो? सुमनला माहितीये, तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. देवाची कृपा ही अशीच असते. ती अनपेक्षितपणे येते. ती अशा रूपात येते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण ती येते हे नक्की आहे, नक्की येते. फक्त तुम्ही ती ओळखायला शिका. आता चौथा दैवी संकेत. तुमच्या मनात अचानक कृतज्ञतेची भावना येते. हे खूप सटल आहे, पण खूप पॉवरफुल आहे. कधी कधी तुम्ही काहीच करत नसता, बसलेले असता, चहा घेत असता, आणि अचानक तुमच्या मनात एक विचार येतो, बरं आहे माझं आयुष्य, हे आहे तर बरं आहे, किती छान आहे हे. एक छोटीशी जी समाधानाची लहर असते ना, ती तुमच्या मनात येते. मग ती लहर म्हणजे ती लहरच असते देवाची कृपा. कारण जेव्हा देवाची कृपा तुमच्यावर असते, तेव्हा तो तुम्हाला कृतज्ञता शिकवतो. तो तुम्हाला सांगतो, अरे तू जे मागतोयस ना ते मी देतोच, पण जे मी आधीच तुला दिलंय ना ते जरा बघ, ते किती सुंदर आहे, जरा बघ. आपण ना नेहमी जे नाही तेच बघत असतो, पण जे आहे ते कधी बघतो का? तुमच्या घरात जेवायला अन्न आहे ना, तुमच्या डोक्यावर छत आहे, तुमच्या शेजारी कोणीतरी आहे जे तुमच्यावर प्रेम करतय, तुमचं शरीर चालतंय, बोलतंय, ऐकतंय. हे सगळं किती अमूल्य आहे हे तुम्ही कधी विचार केलंय का? एक माणूस आहे जो करोडपती आहे, पण रात्री झोपू शकत नाही हो, कारण त्याला अँझायटी आहे. एक माणूस आहे जो राजवाड्यात राहतो, पण त्याचं स्वतःच कोणी नाही. एक माणूस आहे ज्याच्याकडे सगळं आहे, सगळं, जवळची लोक देखील आहेत, सगळं मनासारखं आहे, पण त्याच्याकडे आरोग्यच नाहीये.
आणि तुमच्याकडे कदाचित सगळं नसेलही, पण तुमच्याकडे ते आहे जे या लोकांकडे नाही. ती झोप, ते प्रेम, ते आरोग्य, ती मनाची शांतता. हेच तर देवाची कृपा आहे. ती भव्य नसते, ती साधी असते. हो, साधी छोटी असते, पण ती असते. आणि ती ओळखणं म्हणजे देवाला ओळखणं. आता पाचवा दैवी संकेत. तुम्हाला योग्य माणसं योग्य वेळी भेटतात. तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का हो, की तुम्हाला कुणाची तरी गरज होती आणि अचानकच कुणीतरी तुमच्या आयुष्यात आलं असेल? कदाचित एक मित्र असेल, कदाचित एक शिक्षक असेल, कदाचित एक अनोळखी माणूस असेल, पण त्या माणसाने तुम्हाला तेच सांगितलं जे तुम्हाला ऐकायचं होतं. त्या माणसाने तुम्हाला तोच हात दिला जो तुम्हाला हवा होता. हा योगायोग नाहीये मित्र हो. योगायोग आहे का हा? नाही. हा देवाचा प्लॅन आहे. देव कधीच स्वतः समोर येत नाही, पण तो लोकांच्या रूपात येतो. कधी तो तुमच्या आईच्या स्वरूपात येतो, कधी तो तुमच्या वडिलांच्या रूपात येतो, कधी तो तुमच्या मित्रांच्या रूपात येतो, तर कधी तो एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात येतो, जो तुम्हाला बसमध्ये भेटतो, 2 शब्द बोलतो आणि तुमचं आयुष्य बदलून जातो. तुम्ही या माणसाला ओळखता का हो? ओळखता? तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहात का? जर तुमच्या आयुष्यात अशी माणसं आहेत, तर समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आहे. आता 6वा दैवी संकेत, आणि हा सर्वात भयंकर आहे, पण तेवढाच सत्य देखील आहे. तुमचं काहीतरी मोठं तुटतं आणि मग तुम्ही त्यातून आणखी मोठे होऊन तयार होऊन निघता. आता या ऐकताना तुम्हाला वाटेल, हे तर सगळे सांगतात रे, मोटिवेशनल बोलणं सोपं आहे हे. पण थांबा थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, एक कथा सांगतो तुम्हाला. नाशिकला एक तरुण मुलगा होता. नाव ठेवूया त्याचं अमोल. अमोलचं स्वप्न होतं UPSC क्रॅक करायचं. अमोल लहानपणापासून हुशार होता. शाळेत पहिला, कॉलेजमध्ये टॉपर. सगळ्यांना वाटायचं की हा नक्कीच IAS होणार. अमोलने पहिला अटेम्प्ट दिला. प्रिलिम्स क्लिअर केलं, मेन्स क्लिअर केलं, इंटरव्ह्यू पर्यंत गेला आणि रिजेक्टेड. एका मार्कानं रिजेक्टेड. दुसरा अटेम्प्ट, पुन्हा तेच, इंटरव्ह्यू पर्यंत गेला आणि पुन्हा रिजेक्टेड. तिसरा अटेम्प्ट दिला, यावेळी मेन्स मध्ये अडकला. अमोल तुटला, पूर्णपणे तुटला. 3 वर्ष त्याने याला दिली. 3 वर्ष त्याने फक्त आणि फक्त अभ्यासच केला. बाहेर कुठेच गेला नाही, मित्रांना भेटला नाही. आई वडिलांच्या अपेक्षा, गावाच्या अपेक्षा, स्वतःच्या अपेक्षा, सगळं याच्या डोक्यावर होतं आणि सगळं कोसळलं मित्र. अमोलने तेव्हाच ठरवलं, मी काहीच कामाचा नाही, मी काहीच करू शकत नाही. पण पण देवाचा प्लॅन थोडा वेगळा होता. अमोलच्या बहिणीचं लग्न होतं. तिथे एक माणूस जो एक स्टार्टअप चालवत होता, त्याने अमोलशी बोलताना सहज म्हणालं, अरे तू एवढा हुशार आहेस, UPSC म्हणजे सगळं नाही. तुझ्या नॉलेजचा वापर कर, तू शिकव, लोकांना गाईड कर. ते एक वाक्य, ते एक ठिकाण आणि त्या ठिकाणी ते वाक्य बोलून त्याच्या मनावर पडलेली ती ठिणगी. अमोलने स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले, छोट्या खोलीत, 5 विद्यार्थ्यांसोबत. आज अमोलच्या इन्स्टिट्यूट मधून दरवर्षी 30 ते 40 मुलं UPSC क्रॅक करतात. अमोलने स्वतः IAS होणं, हे जे स्वप्न होतं, ते तरी त्याच्याकडून जमलं नाही. पण त्याने शेकडो IAS ऑफिसर्स तयार केले. आता तुम्हीच सांगा मला मित्र हो, जर अमोलनं UPSC क्रॅक करता आलं असतं अमोलला,
तर तो एक IAS ऑफिसर झाला असता, एका जिल्ह्याचा कलेक्टर झाला असता. पण तो क्रॅक न करू शकल्यामुळे तो शेकडो कलेक्टर्स, IPS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स तयार करू शकतोय. देवाने अमोलचं त्याचं स्वतःचं जे स्वप्न होतं ते तोडलं, मान्य आहे. पण त्यातून एक आणखी मोठं स्वप्न तयार केलं. हा खूप मोठा दैवी संकेत आहे मित्रो. हा ओळखा. तुमच्या आयुष्यात जे काही तुटलंय ते कदाचित तुम्हाला आज वाईट वाटतंय, पण 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तुम्ही जेव्हा मागे वळून बघाल आणि म्हणाल की बाबा बरं झालं ते तुटलं, नाहीतर हे कधीच घडून आलं नसतं. आता 7वा दैवी संकेत. तुम्हाला स्वप्न पडतात आणि ती स्वप्न नुसती स्वप्न नसतात. तुम्ही कधी अनुभवलंय का की रात्री झोपलेले असता आणि एक अतिशय विविड असं स्वप्न पडतं? कधी तुम्हाला तुमचे आजोबा दिसतात जे वारलेले आहेत, कधी तुम्हाला एक दिवा दिसतो, कधी तुम्हाला पाणी दिसतं, स्वच्छ पाणी, कधी तुम्हाला मंदिर दिसतं. आणि तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुमच्या मनाला एक विचित्र शांतता वाटते. ही स्वप्न म्हणजे देवाचा मेसेज आहेत. आपल्या संस्कृतीत स्वप्नांना फार महत्व आहे. आपल्या आजी आजोबांना हे माहिती होतं. ते म्हणायचे, चांगलं स्वप्न पडलं म्हणजे चांगलं होणार. ही अंधश्रद्धा नाहीये, हे अनुभवाचे बोल आहेत. कारण जेव्हा देवाची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तो तुम्हाला स्वप्नातून मार्गदर्शन करत असतो. तो तुम्हाला सावध करतो, तो तुम्हाला धीरही देतो. तुम्हाला जर अशी स्वप्न पडत असतील तर समजून जा की देव तुमच्याशी बोलत आहे, त्याचं ऐका. आता 8वा दैवी संकेत. तुमच्या घरात शांतता आहे. हे ऐकायला साधं वाटतं, पण जगात किती घरं आहेत जिथे शांतता नाही? किती घरं आहेत जिथे रोज भांडणं होत आहेत? किती घरं आहेत जिथे एकमेकांशी बोलणंच बंद आहे? किती घरं आहेत जी फक्त दिसायला घर आहेत, पण आतून सगळं रिकामं आहे सगळं. जर तुमच्या घरात शांतता आहे, जर तुमच्या घरात प्रेम आहे, जर तुमच्या घरात आई वडील जेवायला बसतात आणि एकत्र बोलतात, जर तुमच्या घरात मुलं हसतायत, तर तुम्ही जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहात, हे लक्षात घ्या. आणि ही जी श्रीमंती आहे ही देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही. कारण शांतता पैशांनी विकत घेता येते का? नाही. ती कमवता येते का? नाही. ती मिळते, ती दिली जाते, ती देव तुम्हाला देतो. तुमच्या घरातली जी शांतता आहे हा सर्वात मोठा संकेत आहे, सर्वात मोठा दैवी संकेत आहे. तो जपा, त्याची काळजी घ्या. कारण एकदा जर का गेली ना ती शांतता, तर कोट्यावधी रुपये खर्च केले तरी ती तुम्हाला परत मिळवता येणार नाही मित्र हो. आता 9वा संकेत, 9वा दैवी संकेत. आणि हा संकेत ऐकून तुमचे डोळे मोठे होतील. तुमच्या आयुष्यात एक पॅटर्न आहे, एक सिक्वेन्स आहे. प्रत्येक वाईट गोष्टीनंतर एक चांगली गोष्ट येते, प्रत्येक अंधारा रात्री नंतर एक पहाट येते, प्रत्येक पडझडीनंतर उभारणी येते. तुम्ही मागे वळून बघता, तुमच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ तुम्ही आठवा आणि मग बघा त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं. काहीतरी चांगलं झालं ना, नक्कीच झालं. हा एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न म्हणजेच देवाचा एक सुंदर डिझाईन आहे. तो तुम्हाला तयार करतोय, तो तुम्हाला घडवतोय. सोन्याला तापवून तापवून त्याला निघावं लागतं, हिऱ्याला पैलू पाडावे लागतात. तुम्ही सोनं आहात, तुम्ही हिरा आहात आणि देव तुम्हाला तावतोय, पैलू पाडतोय, कारण तो तुम्हाला चमकवू इच्छितोय. ती चमक येणार आहे, ती येतेच. फक्त थोडा धीर धरा, फक्त थोडा विश्वास ठेवा. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी ऐकून तुम्हाला रडू कोसळेल. पण रडा. रडण्यात काही एक चूक नाही, कारण रडणं म्हणजे मन मोकळं करणं, आणि मन मोकळं करणं म्हणजे देवाला जागा करून देणं देवासाठी. सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यात एक शेतकरी होता. त्याचं नाव आपण बाळासाहेब ठेवूया. बाळासाहेबांची 5 एकर शेती होती, पण शेतीत काहीच पिकत नव्हतं.
2 वर्ष दुष्काळ गेलं. कर्ज वाढत चाललं होतं. बँकवाले दारात यायचे, बँकवाले नातेवाईक हसायचे, बायको रोज रडायची, मुलं शाळेत जायला लाजायची कारण फी भरलेली नव्हती. बाळासाहेबांनी एके रात्री विठ्ठलाच्या फोटो समोर बसून बोलले. ते म्हणाले, विठ्ठला, तू पंढरपूरला विटेवर उभा आहेस, पण माझ्या आयुष्यातली वीट कधी ठेवणार? माझं घर कधी बांधणार? अरे मी तुझा भक्त आहे, मी तुझं नाव घेतो, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, मग मलाच का? त्या रात्री बाळासाहेबांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात विठ्ठल उभा होता, काहीच बोलला नाही, फक्त हसला आणि हाताने बाळासाहेबांच्या शेताकडे बोट दाखवलं. बाळासाहेब सकाळी उठले. त्यांनी ठरवलं, यावेळी वेगळं काहीतरी करायचंय. त्यांनी पारंपरिक शेती सोडली, एका माणसाकडून डाळिंबाची रोपं आणली. अनेकांनी हसलं, अरे डाळिंब आणि या मातीत, अरे हा माणूस वेडा झालाय, वेडा झालाय. पण बाळासाहेबांना त्या स्वप्नावर विश्वास होता, त्या हसण्यावर नव्हता. त्या बोटावर विश्वास होता, त्या देवावर विश्वास होता. 2 वर्ष अथक कष्ट केले. पाणी नाही म्हणून टँकर आणलं, पैसे नव्हते तर शेजाऱ्यांकडून उसने घेतले. अनेकदा वाटलं की बाबा सोडून द्यावं, पण त्या स्वप्नातलं ते जे हसणं होतं, देवाचं जे स्मित हास्य होतं, ते त्याला आठवायचं आणि पुन्हा उठायचा आणि कामाला लागायचा. 3ऱ्या वर्षी डाळिंबांना बहर आली आणि काय बहर, काय बहर! लाल गोड रसरशीत डाळिंब. बाळासाहेबांचे डाळिंब एक्सपोर्ट झाले विदेशात. पहिल्याच वर्षी सगळं कर्ज फिटलं, 2ऱ्या वर्षी नवीन घर बांधलं, 3ऱ्या वर्षी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं. आज बाळासाहेब गावात डाळिंब राजा म्हणून ओळखले जातात आणि ते प्रत्येकाला सांगतात की विठ्ठलाने मला स्वप्नात सांगितलं आणि मी काय केलं? मी फक्त आणि फक्त त्याचं ऐकलं, बस. हा दैवी संकेत आहे, हा दैवी संकेत आहे, हा विश्वास आहे. आणि हे ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. मग मला आता तुम्ही एक सांगा, तुम्ही ऐकता का? ऐकता? देव तुम्हाला रोज सांगतोय, तुम्ही ऐकता का? प्रश्न हाच आहे. आता 10वा संकेत हा सर्वात शक्तिशाली आहे. तुम्ही बदलत आहात. हो, तुम्ही बदलत आहात. तुम्हाला जाणवतंय का की गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यात तुमच्यात एक बदल होतोय. तुमचा जो विचार आहे तो बदलतोय, तुमचा दृष्टिकोन बदलतोय. तुम्हाला आधी ज्या गोष्टींचा राग यायचा, त्या गोष्टी आता तुम्हाला त्रास देत नाहीत. तुम्हाला आधी ज्या लोकांचा हेवा वाटायचा, त्या लोकांबद्दल आता तुम्हाला काहीच वाटत नाहीये. तुम्ही शांत होत आहात, तुम्ही समजूतदार होत आहात, तुम्ही मॅच्युअर होत आहात. हा बदल तुम्ही स्वतः करत नाही आहात. नाही, हा बदल कोणीतरी घडवून आणतोय. तुमच्या आतून, तुमच्या मनातून, तुमच्या आत्म्यातून. हा देवाचा हात आहे. तो तुम्हाला तयार करतोय. कशासाठी करतोय हो तयार? कशासाठी करतोय? कारण काहीतरी मोठं येणार आहे तुमच्या आयुष्यात, काहीतरी सुंदर येणार आहे, काहीतरी असं जे तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला तयार असावं लागणार आहे. आणि म्हणूनच
तो तुम्हाला तयार करतोय. ती संपत्ती जी तुम्हाला हवी होती ती येणार आहे, येणार आहे. आणि ती सांभाळण्यासाठी तुमचं मन तयार असावं लागणार आहे ना. ते आरोग्य तुम्हाला हवंय, बरोबर आहे, बरोबर आहे, ते येणारच आहे. पण त्यासाठी तुमची सवय, तुमची जी लाईफस्टाईल ज्याला म्हणतात, ती बदलायला हवी ना. ते सुख जे तुम्हाला मिळायला हवं होतं, जे तुम्हाला हवं होतं ते येणार आहे, पण त्यासाठी ते सुख ओळखायला तुम्हाला शिकायला हवं ना. आणि हेच तो तुम्हाला शिकवतोय आता या क्षणी. आता मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. देवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? काहीच नाही, काहीच नाही. आणि सगळं काहीच नाही म्हणजे तुम्हाला कोणताही विशेष मंत्र जपायची गरज नाही. कोणताही महागडा यज्ञ करायची गरज नाहीये. कोणत्याही ठिकाणी जायची गरज नाहीये. देवाची कृपा तुम्हाला विकत घेता येणार नाही. ती कमवताही येणार नाही. ती तुम्हाला मिळते. आणि सगळं म्हणजे फक्त तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायचंय. विश्वास ठेवायचा तुम्हाला. इतकंच. विश्वास, भरोसा, श्रद्धा, की कोणीतरी आहे जो माझी काळजी करतोय, की कोणीतरी आहे जो माझ्यावर नजर ठेवतोय, की कोणीतरी आहे ज्याने माझ्यासाठी एक प्लॅन तयार केलेला आहे आणि तो प्लॅन कधीच चुकत नाही. मग तुम्ही म्हणाल, अरे बाबा एवढं करूनही मला कठीण वेळ येतेच ना, मला दुःख होतोच ना. हो हो हो, होत होत. पण दुःख म्हणजे देवाने तुम्हाला सोडून दिलं असं होतं का? नाही. दुःख म्हणजे देवाने तुम्हाला तयार करायला आता सुरुवात केलेली आहे असं त्याचा अर्थ होतो. ज्या मातीला आकार द्यायचा असतो तिला चिमटे काढावेच लागतात, पाणी घालावं लागतं, भट्टीत टाकून तिला तापवावं लागतं, पण शेवटी ती माती एक सुंदर मूर्ती बनते. तुम्ही ती माती आहात आणि देव तो कुंभार आहे. आता ऐका, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, इथपर्यंत आलात याचा अर्थ तुम्ही साधे नाही आहात, तुम्ही विशेष आहात. कारण बहुतेक लोकांना या गोष्टींची पर्वाच नसते. ते स्क्रोलिंग करतात, ते व्हिडिओ अर्ध्यातून सोडून निघून जातात, ते स्किप करतात, नेक्स्ट व्हिडिओ काहीतरी दुसरं काहीतरी बघत बसतात. पण तुम्ही थांबलात, तुम्ही हे ऐकलत, तुम्ही मनापासून इथे लक्ष देऊन ऐकलत. हेच तुम्हाला या लोकांपासून वेगळं बनवतं. हेच तुमच्या आयुष्यात बदल आणणार आहे. ही जी जाणीव आहे, कारण देवाची कृपा ही त्यांच्यावरच पडते जे ती स्वीकारायला तयार असतात. आणि तुम्ही इथं सिद्ध करून दाखवलं की तुम्ही तयार आहात. मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओ नंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलणार आहे, बदलणारच आहे. कदाचित लहान क्षुल्लक असेल पण बदलणार आहे. कदाचित मोठाही असेल पण बदलणार आहे. कारण तुम्ही आज एक बीज इथे पेरलंय या मातीत, एक विश्वासाचं बीज, एक कृतज्ञतेचं बीज, आणि ते बीज उगवणारच, नक्कीच उगवणार. तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो. एक छोटासा मुलगा होता, खूप गरीब होता बिचारा. त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली होती जी त्याने आयुष्यभर लक्षात ठेवली होती. ती म्हणाली, बाळा बाळा, आपण गरीब आहोत पण देवाचे लाडके आहोत. कारण देव श्रीमंतांना पैसा देतो रे, पण गरिबांना ताकद देतो. आणि ताकद ही पैशांपेक्षा मोठी असते. कारण पैशांनी ताकद विकत घेता येत नाही, पण ताकदीने पैसा कमवता येतो. हे शब्द, या आईचे शब्द, हे देवाचे शब्द आहेत. तो मुलगा मोठा झाला, त्याने शिक्षण घेतलं, नोकरी केली, व्यवसाय केला, आज तो यशस्वी आहे. पण त्याच्या ऑफिसमध्ये एक फ्रेम त्याने लावून ठेवलेली आहे, ज्या त्याच्या आईचे ते शब्द जे होते त्या फ्रेम मध्ये लिहिलेले आहेत.
देव श्रीमंतांना पैसे देतो पण गरिबांना ताकद देतो. तुम्हालाही ती ताकद मिळालेली आहे. प्रश्न हाच आहे की तुम्हाला ती जाणवते का? आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक विनंती करतो. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, आणि मनातून म्हणा की देवा, मला आजपर्यंत जे काही दिलंयस ना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला जे काही दुःख दिलंस त्याबद्दलही धन्यवाद, कारण त्या दुःखाने मला घडवलंय, मला मजबूत केलंय. मला जे मिळालं नाही ते कदाचित माझ्यासाठी नव्हतंच, आणि जे मिळणार आहे ते मला मिळेलच. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझी काळजी घेतोस, तू माझ्यावर कृपा ठेवतोस. मी तुझं नाव घेतो. मी तुझं ऋण कधीच फेडू शकणार नाही रे, पण मी कृतज्ञ आहे. आज आहे, उद्या राहील, नेहमीसाठीच राहील. किती सुंदर वाक्य आहे. हे 2 मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात, कारण कृतज्ञता ही सर्वात शक्तिशाली प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा विश्वाची ऊर्जा तुमच्या दिशेने वळते. तुमच्या आजूबाजूला एक अदृश्य कवच तयार होतो, आणि ते कवचच तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्टीपासून वाचवतं. तुम्ही या व्हिडिओपर्यंत इथपर्यंत आलात हे सहज नाही. हे एक दैवी संकेत आहे. तुमच्यासोबत चांगलं होणार आहे. लवकरच, लवकर, खूप लवकर होणार आहे. ती नोकरी तुम्हाला मिळणार आहे, ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, ते आरोग्य तुमचं सुधारणार आहे, ती समस्या सुटणार आहे, ते नातं परत जुळणार आहे, ते सुख परत येणार आहे. कसं कसं माहितीये का? कारण तुम्ही शेवटपर्यंत बघितलं, कारण तुमच्यात तो विश्वास आहे, कारण तुम्ही ती माणसं आहात ज्यांच्यावर देवाचं विशेष लक्ष आहे. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रहो, जेव्हा तुम्हाला ते चांगलं मिळेल ना, जेव्हा तुमचं सगळं चांगलं भलं होईल ना, जेव्हा तुमचं आयुष्य बदलेल ना, तेव्हा एक क्षण थांबा. त्या सुखाच्या काळात एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि मनातून बोला, धन्यवाद देवा, धन्यवाद. बस बस, एवढंच. कारण देवाला दुसरं काही नकोय. त्याला तुमचे पैसे नकोय, तुमचा वेळ नकोय, तुमचे उपवास नकोय. त्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुमचा विश्वास, तुमचा प्रेम. बस. आता हा व्हिडिओ इथे संपत नाही, कारण तुमची गोष्ट इथे संपत नाहीये. तुमची गोष्ट तर आता सुरू होते. या क्षणापासून, आजपासून तुम्ही उद्या सकाळी उठाल, सूर्य उगवेल, तुम्ही तो सूर्य बघाल, आणि त्या सूर्यप्रकाशात तुम्हाला दैवी संकेत दिसेल. तो संकेत असेल मी आहे, तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीयेस, तू एकटी नाहीयेस. आज एक नवीन दिवस आहे, आज एक नवीन सुरुवात आहे, आणि या सुरुवातीत मी तुझ्या सोबत आहे. हा देवाचा मेसेज असेल तुमच्यासाठी. हे ऐका, हे जाणून घ्या, हे जगा. कारण तुमच्या घरावर देवाची कृपा आहे. ती नेहमीच होती, ती आजही आहे, आणि ती कायम राहणार आहे. फक्त डोळे उघडा आणि ती बघा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमच्या वेळेसाठी, तुमच्या विश्वासासाठी, तुमच्या उपस्थितीसाठी. देव तुमचं भलं करो, तुमच्या कुटुंबाचं भलं करो. तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांतता, समृद्धी, आरोग्य सगळं तुम्हाला लागो. जय हरी विठ्ठल विठ्ठल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हो, हा व्हिडिओ त्या माणसाला पाठवा ज्याला आज याची सर्वात गरज आहे जास्त. कदाचित तो माणूस तुमच्या यादीतला पहिला माणूस असेल. कदाचित तुमची आई, कदाचित तुमचे वडील, कदाचित तुमचा मित्र, कदाचित तुमचा जोडीदार. त्यांना हे संकेत दाखवा, कारण कदाचित त्यांना याची गरज असेल. हे तुम्ही त्यांना पाठवणं म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर आणखी जास्त येईल. ती ओळखा, ती स्वीकारा आणि ती जगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.